सभा YouTube वर घरी जाऊन बघू आपण. सर 200 रुपये घ्या. अरे राणीचे माल आहेत रे, प्रत्येक राणीचं वेगवेगळं माल आहे. हा फक्त पाय राहिले का? हा भाऊ इथे आधी आहे काय पूर्ण आहे म्हणजे काही असं उठत नव्हतं. लाकडं बिकडं सगळे होते. नाही नाही पहिलं फक्त त्यांचं जे लाकडं पहिल्या काळात ठेवलं ते पाडून जाऊन टाकलं. अरे मेन तिकडे जाऊ तर तिथं ते वरी आहे वरी. बघू जा इथं काय खाली मित्रांनो वर अक्षर आहे. दोन गाईड मध्ये स्पर्धा लागली, कोणतं गाईड घेणार का? 300 रुपये म्हणून सांग. 300 कुठं म्हणाले? पावन झालेल्या या रायगड किल्ल्यावरती मी सर्वप्रथम तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव संभाजी महादेव अवकीरकर. जे शिवभक्त रायगड दर्शनासाठी येतात त्यांना मी मार्गदर्शन करत असतो. बघा, तुम्ही याच्या आधी कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, परंतु तुम्ही आज माझ्यासोबत प्रात्यक्षिक रायगड दर्शन करणार आहात. या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून ते टोकापर्यंत या रायगड किल्ल्याची उंची आहे 1375 फूट. बघा, जर रायगड आपल्याला संपूर्ण पाहायचं असेल, संपूर्ण जगायचं असेल तर 2 दिवस सुद्धा कमी पडतात, कारण या रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ हे 1200 एकरचं आहे. बघा, या रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ किती आहे? 1200 एकर आहे. परंतु वरचा पठार भाग आहे ज्याच्यामध्ये 350 इमारती आहेत. बाल्ली किल्ला आहे तो 100 एकरचा आहे. बघा, ज्या रोपे प्रकल्पाने तुम्ही 4.5 मिनिटात गडावरती आलात ना, ही रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. जे शिवभक्त पायी चढून गडावरती यावं लागतात त्यांना 2350 पायऱ्या चढून गडावरती यावं लागतं. ती रायगड किल्ल्याची समोरची बाजू ही आपल्या या साईडला पाहायला मिळते. बघा, तसा रायगडाचा इतिहासामध्ये उल्लेख हा 11व्या शतकापासून केला जातो. परंतु ज्या वेळेस 16व्या शतकामध्ये महाराजांची सत्ता या कोकणामध्ये आली त्यावेळेस या रायगड किल्ल्याला रायरीचं डोंगर म्हणून ओळखलं जायचं. बघा, म्हणजे रायगड किल्ल्याचं जुनं नाव काय होतं? रायरी. आणि ही रायरी प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येते. तुम्ही प्रतापगड पाहिला असेल तर प्रतापगडच्या पायथ्याला एक जावळीचं गाव आहे. त्या जावळीपासून या साईडला उत्तरेला कोकण दिवा म्हणजे कोकणाचं शेवटचं टोक इथपर्यंत जो पूर्ण परिसर पसरलेला आहे या जावळीचं खोरं म्हटलं जातं. आणि पूर्वी हे संपूर्ण जावळीचं खोरं इतकं घनदाट होतं की असं म्हटलं जायचं अस्वलाच्या केसामध्ये सोडलेली एखादी ऊस सापडेल, परंतु या जावळी खोऱ्यात सोडलेला एक बलाढ्य याचा महाका हत्ती सुद्धा सापडणार नाही, इतकं घनदाट जंगल होतं. आणि पूर्वी हे संपूर्ण जावळीचं खोरं हे आदिलशहाची चाकरी करणारे चंद्रराव मोरे यांच्याकडे होतं. चंद्रराव मोरे मराठी होते. महाराजांनी हा रायगड किल्ला राजगडावरून पाहिला. राजगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. महाराज पंताने विचारतात की पंत, ही रायरी अशी ओसाड का आहे? कोणाकडे आहे रायरी? पंत म्हणतात ही तर मराठ्यांकडे आहे, आदिलशहाचा चाकर आहे. चंद्रराव मोरे हे मराठी होते, परंतु आदिलशहाकडे चाकरी करायचे. मराठी असल्यामुळे महाराजांनी चंद्रराव मोरेंना राजगडावर खलिता पाठवला की मोरे, आपण दोघे मराठी सरदार, तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. आपण दोघे मिळून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू, स्वराज्याचा विस्तार वाढवू. परंतु मोरे अतिशय गर्विष्ठ आणि उर्मट स्वभावाचे होते. त्यांनी महाराजांना ओळखपत्र पाठवलं की तुम्ही केव्हा झालेत राजे? तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेणारे आहात तरी कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. या जावळी तर जाल गवळी उद्याचा असेल तर आजच या तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज करून ठेवलेला आहे. मोरेंनी महाराजांना युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांनी आपले 145 निवडक सरदार निवडले. या जावळीवरती आक्रमणासाठी पाठवले होता. या आक्रमणामध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. आणि 15 मे 1656 हा संपूर्ण रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये आला. प्रामुख्याने 15 मे 1656 हे संपूर्ण जावळीचं खोरं हा रायरीचा डोंगर स्वराज्यामध्ये आला. ही रायरी जवळून पाहण्यासाठी महाराज राजगड किल्ल्यावरून घोडदळ पायथ्या घेऊन रायरीच्या पायथ्याला येतात. चारही बाजूला रायरीला पाहतात. ही रायरी राजांकडे पाहतात. महाराज या रायरीकडे पाहतात. राजांच्या तोडून काही उद्गार निघाले होते. ते उद्गार असेल की राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत जकू, चौथरफा गडाचे कडे तासिलाप्रमाणे गाव दिडगा उंच, पर्जेने केल्या कड्यावरती गवत उगवत नाही. धोंडा तास विवेकाच आहे, दौलताबाद
हा पृथ्वीवरील चकोडगड खरा, परंतु उंचीने थोडका दौलताबादच्या दशगुणीकड उंच. ऐसे लेखून रे राजे संतुष्ट झाले आणि बोलले, तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानी. बघा, या रायगड किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे, चारही बाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, परंतु कोणतीही पर्वतरांग या रायगडला कनेक्टेड नाही, अटॅच नाहीये. जसं कमलाचं फुल सेपरेट उमगतं ना, त्याप्रमाणे खडकापासून या रायगड किल्ल्याचा सेपरेट उमग झालेला आहे. त्यावेळेचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर यांना राजे बोलवतात, काही मोहरा काही आणि त्यांच्या हातामध्ये येतात, राजे आपल्या मोहिमेवरती निघून जातात. हिरोजी इंदुरकर त्यांनी 14 वर्ष रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. 14 वर्ष रायगड किल्ला बांधायला 1656 ते 1670 रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू. 14 वर्ष रायगड किल्ला बांधायला 14 वर्षात त्या पठारावरती काय बांधलं तर 350 इमारती बांधल्या, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि 11 मोठ्या मिळते. भिंतीला 6 दरवाजे पाहायला मिळतात, आतमध्ये मोठमोठे 6 दालनं पाहायला मिळतात. त्यांना राजांच्या राण्यांच्या महालांचा भाग म्हटले गेलेला आहे. तर राजांच्या राण्या किती होत्या? 8 होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवरबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई. बघा, त्या ती 6 राण्या त्या रायगड किल्ल्यावरती राहायच्या. तर मनामध्ये प्रश्न पडला का की राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? राजांची पट राणी सईबाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची आई. ज्यावेळेस शंभूराजे हे 2 वर्षाचे होते ना, त्यावेळेस त्यांचं निधन राजगड किल्ल्यावरती होतं. त्यांनी रायगड प्रकार पाहिलाच नाही. बघा, दुसरी राणी पुतलाबाई वाढत्या वयामध्ये आऊसाहेबांना या रायगड किल्ल्याचं वातावरण मानवत होतं, म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतलाबाई खाली 5 राहायच्या. उर्वरित 6 राण्यांचे 6 महाल रायगड किल्ल्यावरती पाहायला मिळतात. बघा, एक महाल पहा किंवा 6 महाल पहा, सर्वांचं बांधकाम स्ट्रक्चर त्या सेम पाहायला मिळतं. बघा, एका राणीच्या महालामध्ये गेल्यानंतर 2 चौथऱ्या पाहायला मिळतील. जो पहिला चौथरा आहे याला या सदर म्हटले गेलं, राणीचा हॉल ती पूर्वीच्या या ठिकाणी होता. दुसरा चौथरा त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अंतपूर म्हटलं गेलं, राणीचं बेडरूम पूर्वी त्या ठिकाणी होतं. आणि डाव्या साईडला पाहिल्यानंतर 400 वर्षापूर्वीच्या दगडात कोरले इंडियन टॉयलेट पाहायला मिळतं. तर सर्वांना सांगण्यात येतं की टॉयलेटचा शोध हा इंग्रजांनी लावलेला आहे, परंतु 400 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात सुद्धा शौचालयाचा वापर केला जायचा. 400 वर्षापूर्वीची बाथरूम रचना, टॉयलेट रचना कशी होती ती पाहून या. नंतर आपण पुढे मंत्र्यांचे वाडे आणि धान्य कोटांची माहिती घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पाहिले बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की बघा, आता आपण इतरांचे एक माल पाहिला, 1 महाल 5 किंवा 6 महाल सर्वांचं बांधकाम दृश्य तुम्हाला सेम पाहायला मिळेल. या 6 राण्यांच्या महालांच्या समोर आपल्याला अशा प्रकारचे काही 7 चौथऱ्या पाहायला मिळतील. बघा, 6 महालासमोर त्यांना दासी वाटप आताच्या भाषेमध्ये पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी असायची. राणीने आवाज दिला की महालामध्ये जायचं, जे काही काम असेल त्याच्या या विश्रांती करायची. ती पूर्वीची दासींची घरं ही या चौथऱ्यावर होती. बघा, होती 5 झाडाच्या 3 वडे, 8 वडे गडावरती महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. बघा, स्वराज्य हितासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. ती 8 मंत्र्यांची घरं पूर्वी या ठिकाणी होती. बघा, आता एक बाथरूम मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था रायगड किल्ल्यावरती राजधानीवरती या ठिकाणी केली जाते. ज्याप्रमाणे आताच्या मंत्र्यांचे बंगले असतात ना, त्याप्रमाणे त्यावेळेच्या मंत्र्यांचे बंगले या ठिकाणी होती. 365 किल्ल्यांचा संपूर्ण राजधानीचा कारभार, लिखित स्वरूपाचा व्यवहार रायगडावरून राजधानीवरून हा इथून चालला जायचा. बघा, वरच्या बाजूला 3 खड्डे पाहायला मिळतात. बघा, ही धान्यांची कोठरं आहेत. ती कोल्हापूर मधील जर पन्हाळा किल्ला पाहिलाय का, पन्हाळ्यावरती हिंदवी स्वराची धान्यांची कोठरं बघा, 3 कोठरं आहेत. गंगा, यमुना, सरस्वती नावाची 52 फूट उंचीची, एकामध्ये जवळजवळ 250 खंडी भात राहील इतकी मोठी कोठरं पन्हाळा किल्ल्यावरती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे रायगडावर सुद्धा 3 कोठरा पाहायला मिळतात. पहिल्याची हाईट आहे 22 फूट, दुसरा 20 फूट, तिसरा 15 फूट. बघा, तिकडे त्यांना अंबरखाना म्हणतात आणि कोकणात अशा कोठरांना पेव किंवा कणगी म्हटलं. बघा, 3 कोठरा पाहायला मिळतात. जर रायगड किल्ल्यात आतमध्ये जायला एंट्री नाहीये, आतमध्ये एंट्री नाही. साहेब आले नका जाऊ आतमध्ये. जर रायगडाला कोणी एव्हरेन्सी वेढा दिला तर तो 3 ते 6 महिने पडायचा. एवढ्या कालावधीमध्ये जे रायगडावर 3,500 राजघरातील लोक राहायचे ना, त्या सर्वांना धान्य इथून पुरवायचं. बघा, शिडीच्या सहाय्याने खाली जायचे, कोणत्या धान्य बाहेर करून ते वाटलं जायचं. महाराजांच्या काळात कोठरांचा वापर धान्य ठेवण्यासाठी करायचे. परंतु 1733ला या रायगड किल्ल्यावरती पेशवे आले. दुसरे बाजीराव पेशवे कोठरांचा वापर कैदी कोठार म्हणून करायचे होता. 7 दिवस त्या कैदीला डाबून ठेवायचे. 8व्या दिवशी कैदी कमून आला, बाहेर करायचं, पोत्यात भरून जायचं, टकमो टाकून कडीलोट केला जायचा. अशा प्रकारचा महाराजांच्या काळात कोठरांचा वापर धान्य ठेवण्यासाठी करायचे. आणि पेशवे काळात या कोठरांचा वापर कैदी ठेवण्यासाठी करायचे. बघा, आता आपल्या पुढे रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रहाचा राजवाडा. त्या राजवाड्यामध्ये ती नेमके 1680 त्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला. ती जागा पाहिला. पुढे राजवाड्यात जाऊया. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच आपल्याच माणिक मोती दुसरी दौलत नाही दादा.
हा पूर्ण परिसर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा होता. या ठिकाणी 4 चौथरे पाहायला मिळतात. हा जो पहिला चौथरा आहे ना, या ठिकाणी शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा एकावर एक 2 मजली उंच होता बघा. कल्पना करा, एकावर एक 2 मजली 32 फूट उंच होता. सागवणी लाकडाच्या खांब, खापऱ्या, कुंभार, रहिशी, कवळं, पैठणी कापडं आणि मासळींच्या ओझ्यामध्ये राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. कल्पना करा 400 वर्षापूर्वी या राजवाड्याचं वैभव काय असेल बघा. त्या चप्पल खाली काढा बघा. महाराजांना आयुष्य फक्त 50 वर्षाचं. राजांचं बालपण गेलं त्या शिवनेरी किल्ल्यावर 14 वर्ष. मधला कालखंड महाराज 26 वर्ष राजगड किल्ल्यावरून पाहिला. अखेरचे 10 वर्ष महाराज याच रायगडावरती, याच वातावरण, याच मातीमध्ये, याच राहाच्या राजवाड्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचं अखेरचं 10 वर्षाचं वास्तव्य होतं बघा. बघा महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 त्या शिवनेरी किल्ल्यावरती आणि महाराजांनी अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला. तर सर्वांचे लाटके राजे त्या सर्वांना सोडून निघून गेले. हीच ती जागा आहे बघा. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांच्या नशिबी आलं. जर आताच्या आपल्या आयुष्याचे 50 वर्ष घेतले, 20 वर्ष बालपणात जातात, पुढे 30 वर्षात मनासारखं आपण घरी बांधू शकत नाही. आपल्या मनासारखी आपल्याला नोकरीही मिळू शकत नाही. परंतु अवघ्या 50 वर्षात महाराजांनी राजांची 20 वर्ष रणांगणामध्ये युद्ध खेळण्यात गेली. 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा धगधगता स्तूर या मातीमध्ये रुजवला. 365 किल्ले जिंकले आणि अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं बघा. महाराज होते पण आता आपण या ठिकाणी आहोत. अनेक राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. बाप दादाच्या गादीवरती राज्य करून गेले. स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज बघा. महाराज होते आता आपण या ठिकाणी आहोत. कविभूषण म्हटले होते दादा, कविभूषण म्हटले होते की काशियों की कला जाती, काशियों की कला जाती मथुरा में मस्जिद होती. अगर छत्रपती शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. अगर छत्रपती शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. महाराजांना अखेरचा श्वास या चौथऱ्यावरती सोडला. परंतु आपल्या महाराजांची समाधी येथून 1 किलोमीटर पुढे थोडासा मंदिर दिसतं की नाही, त्याच्या पुढे पांढरा नमूद दिसतं ना, या ठिकाणी आपल्या महाराजांची समाधी आहे. त्या राजांच्या देहक लागणी त्यांचे चुलभाऊ संभाजी भोसले यांच्या हस्ते देण्यात गेली. कारण महाराजांना 2 पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. संभाजी महाराज त्यावेळेस पन्हाळ्याच्या मोहिमेवर होते. तर राजाराम महाराज यांना गादीवरती बसवायचं होतं. जो राजा गादीवरती बसणार असेल त्या स्मशानात जायचं नसतं किंवा कोणाला विधान करायचं नसतं. म्हणून त्यांचे चुलभाऊ संभाजी भोसले यांच्या राजांच्या देहक लागणी राजांचा राहता राजवाडा. राजवाड्याच्या बाजूला या ठिकाणी पाण्याचं टाकं होतं. इकडे गंगासागर तलाव पाहिजे आपल्याला. कावडमध्ये कावड खांद्याला पाणी यायचे बघा. अशा प्रकारे कावडीने पाणी आलं जायचं. राजांनी पिण्याचे पाणी जे होते टाक्यांमध्ये केली जायची बघा. या साईडला मोठं टाकं पाहायला मिळतं. ते राजांचं स्नान करायला अंघोळ करायचं ठिकाण. ते जो होल दिसतात की नाही ती पुढची ड्रेनेज लाईन आहे. राजाने अंघोळ केल्यानंतर हे पाणी किल्ल्याच्या बाहेर सोडायचं. पुन्हा कावडीने स्वच्छ पाणी आणून या ठिकाणी भरलं जायचं. हे राजांचं अंघोळ करण्याचं ठिकाण या ठिकाणी होतं. इकडे आपण किचन पुढे जाऊया. बघा एक लक्ष द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा समोर जी विटांमध्ये कोरली छोटी रूम पाहायला मिळते का मध्यभागी, त्याला टाकसाल म्हटलं मीठ छापखाना, ज्या ठिकाणी पैसे वगैरे छापले जातात. आता आपलं टाकसाल कुठे आहे? नाशिकला. भारतीय रिझर्व्ह बँक, कृषी बँक हे रायगडावरती या ठिकाणी होती बघा. आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती. शिवराई, होड आणि राजमुद्रा. ते तिन्ही प्रकारचे नाणी होत राजमुद्रा या टाकसालामध्ये घडवायचे बघा. आताच्या नाण्यावरती सत्यमेव जयते लिहिलं जातं. परंतु महाराजांची राजमुद्रा होती जी शहाजी राजांनी शिवरायांना दिली होती. त्या राजमुद्रेवरती असा लेख होतो की प्रतिपचंद्र लेखेव वर्देव शिविष्य वंदिता चहा सैशा मुद्रा भद्राय राजिते. म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे शहाजी राजे यांचे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत जाऊ असा त्या राजमुद्रेचा अर्थ होतो. ते राजमुद्रा शिवराय होत त्या टाकसालामध्ये घडवली अशी बघा. या साईडला 2 मोठे स्तंभ पाहायला मिळतात. या स्तंभांचा फोटो तुम्ही इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकामध्ये पाहिलाच असेल बघा. जो पहिला स्तंभ आहे आता आपल्या 2 मजली पाहायला मिळतो. परंतु शिवकाळात तो स्तंभ एकावर एक 5 मजली उंच होता. कल्पना करा किती उंच असेल. दुसरा स्तंभ आता आपल्या 3 मजली पाहायला मिळतो. शिवकाळात हा स्तंभ एकावर एक 7 मजली उंच होता. कल्पना करा किती उंच असेल. जो पहिला स्तंभ आहे याला विजय स्तंभ म्हटले. विजयाचं प्रतीक. जर एखादा गडकीला स्वराज्यात आला
एक जर एखादा गड किल्ला स्वराज्यामध्ये आला तर याच्या पाचव्या माळ्यावर मोठा भगवा ध्वज फडकवायचा, जेणेकरून आजूबाजूच्या सर्व गावामधील जनतेला कळावं की आपल्या स्वराज्यामध्ये एखादा गडकिल्ला आलेला आहे किंवा एखाद्यावरची विजय प्राप्त केलेला आहे. आणि दुसरा स्तंभ या ठिकाणी पाहायला मिळतो. एकावर एक 7 मजली उंच आहे, यांना सप्त मोंढरे म्हटलं जातं बघा, किंवा राजांच्या राण्यांची बाल्कनी सुद्धा म्हटलं जातं. एकावर एक 7 मजली उंच आणि याच्या 7व्या माळ्यात ती मोठी टाकी ठेवली जायची. तांब्याच्या पिजल्या नळीनं पाणी खाली आणवायचं. प्रत्येक स्तंभामध्ये शहारे लावले जायचे. आतमध्ये 365 दिवे, मखमुलीचे पडदे, गोंड्याचे फुलं आणि मशालींचा उजेड केल्याचा कल्पना करा. 400 वर्षापूर्वी या स्तंभांचं वैभव काय असेल आणि याचा प्रतिमा पाठीमागच्या गंगासागर तलावामध्ये कसं दिसत असेल बघा. आपल्या किल्ल्यांची वैभवता, दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठमोठे स्तंभ किल्ल्यांच्या समोरच्या बाजूला उभे केले जात असतात बघा. आणि या साईडला आयताकृती खुली पाहायला मिळते बघा. मी काहीच